श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो। मग संकट कितीही मोठं असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि स्वामीवरचा विश्वास कायम ठेवावा। असे स्वामींची प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा। स्वामी म्हणतात, काही लोक आयुष्य उदार ठेवतात फक्त तुमच्या आनंदासाठी, आणि तुम्ही दुसऱ्यांना आनंद ठेवण्यासाठी व्यस्त असता। आयुष्यात तुम्ही कितीही देवदेव करा, पण तुमची कर्म जर चांगली नसतील तर कुठलाच देव तुमची मदत करत नाही, एवढं लक्षात ठेवा। त्यामुळे नेहमी आपली चांगली कर्म ठेवावी। प्रत्येक आवडलेली गोष्ट असो या वस्तू आपलीच होईल असं वाटतं आपल्याला, पण तसं नसतं। कदाचित एखादी गोष्ट अथवा वस्तू कधी परिस्थिती पाहून सोडून सुद्धा द्यावी लागते। सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते। ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता। जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीच अधिकार नाही। कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचा की नाही ते आपल्यावर असतं। दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामकुत्ता, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधन न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहेत। मनुष्याच्या दुःखाचे कारण प्रत्येकाने आपापल्या स्वतःला या गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं सुखी राहाल। स्वामी सांगतात, काही लोकांना आपण जरा जास्तच मर्दी देऊन देतो, जास्तच आपलेपणा वागवतो, जवळचं समजू लागतो, त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं, पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच डाव आपल्यावर आजमावतात। त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका, ते वेळ आली की रंग दाखवतातच। त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढंच जवळ करा, उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनतात। अध्यात्मात आपल्या गुरुविषयी भाव, श्रद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे, आणि ती जर वाढवायची असेल तर रोज नित्य एक पान तरी गुरुचरित्र वाचले पाहिजे। गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरुविषयी लिहिलेलं पुस्तक, ग्रंथ, गोष्टी, चरित्रकथा, लीनावर्णन। म्हणजे यामुळे आपली भावभक्ती, श्रद्धा वृद्धिगत होत असते। मनुष्याजवळ जर का पद, पैसा, रंग, रूप आलं की अहंकार गर्वात चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो। पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा, कारण जो देव देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी लक्षात ठेवावे। बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे। त्यामुळे स्वतःला आनंद ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे। दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका, बाकी मी आहे। तुळशी माळ हाच खरा दागिना आहे। सोन्याच्या मायेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या मायेने मोडलेले खूप सारे संसार उभे केले आहेत। अर्थात भगवंत नामस्मरणाने अनेकांचे कल्याणच झाले आहे। संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं, परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते। त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे। परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसाररूप रोगाचे महान औषध आहे।
त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शूद्र शारीरिक रोगांची दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री स्वामींचे सतत नामस्मरण भजन केले पाहिजे. गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही. गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे. कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वरभक्तीहून उच्च स्थानावर विराजमान आहे. साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी मार्ग दाखवतात. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्माचं परमात्म्याशी मिलन होण्याकरिता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्तीकरता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दानधर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टीचा, मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला अध्यात्म म्हणतात. ईश्वरप्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवनाचा मुख्य उद्देश आहे. परंतु या मायेच्या जाळेत प्रत्येक जीव गुरफटून गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वजन्माचे कर्म असतील तर आपण अध्यात्माचे वाटेवर पूर्वसुकृतानुसार अग्रेसर होऊ शकतो. संबंध नाते त्यांच्याशी जुळतो ज्याच्याशी मागच्या जन्मी आपले नातेसंबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडोंच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं? मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्माला आलो. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे. काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईट सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. हे तेच फालतू लोक असतात ज्यांचं चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी तोंड मारतात आणि स्वतःला धुतलेल्या तांदळाची समजतात. एकच लक्षात ठेवायचं की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केल्या तरी काही फरक पडून द्यायचा नाही. आमचे चरित्र, आमचे वागणं, आमचा स्वभाव कसा आहे हे स्वामींना माहिती आहे. तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या. उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करू, नाहीतर तेच तुमच्यावर उलटून येतं. जीवनात काहीही उलटसुलट, चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक. काही लोकांची विचारसरणी एवढी खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होईल, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहीत आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काही न ऐकता चांगले समजतील आणि ज्यांना वाईट समजायचं ते वाईट समजतील. पण स्वामींना माहीत आहे आम्ही कसे आहोत. काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात. साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाडतोड करतात. 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर, साध्याभोळ्या लोकांना दाबून मारतात. तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणाऱ्यांना तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चालाखीने अज्ञानी लोकांना लुबाडतात. सर्वांनी एक लक्षात घ्यावे,
हे निसर्गचक्र परमेश्वर फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्यासारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसता आहेत तेच उद्या तुमच्यावर असतील. एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलं की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचाच असणार आहे आणि तो आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामीवर विश्वास आहे. स्वामींमुळे आम्ही बिनधास्त आहे. एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी धरू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालाच्या माणसाने मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात त्रास निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? त्यातून चांगलेच होईल. नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रास होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल. जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल, कुत्रे, मांजरं, गायी, तत्सम सर्व प्राण्यांना प्राण्यांचा जन्म भेटला. ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात, कसतरी जगून दिवस लोटतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्यजन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगली वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालावा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण करून घ्या. लोक मोहात इतके अडकतात की ज्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोरचं सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणार, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतंय याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामीसाठी येतो. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे. आपण रस्त्याने जाताना येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, TV, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तसबीर, नाव, अभयवचन असे प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा, त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश असा दुसऱ्यांच्या माध्यमातून स्वामी सतत देत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरण केले पाहिजे. ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो, त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे लागते. शेवटी श्रद्धेचा देखील भाग आहे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चरित्र खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आपल्या स्वामीमध्ये आणि दुनियेमध्ये. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. ज्यावेळेस आपल्यावर
काही संकट आले, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचे. त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपते, लक्षात असावे. आपण जेव्हा संकटात असतो आपल्याला वाटतं की आपण एकटेच प्रयत्न करत आहोत, पण एक गोष्ट नक्की समजून घ्या, आपल्या पाठीशी स्वामी आहेत. तेच लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत. लोक आपल्याला कमजोर करायला बघत असतात, म्हणून कोण काय बोलतंय याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं. स्वार्थ आणि मोठेपणा सोडून द्या, मग कळेल तुम्हाला जगणं किती सुंदर आणि आनंदी आहे. पण उगाचचा मोठेपणा आणि इगो ठेवल्यामुळे ते किती त्रासदायक झालं आहे. सर्वांचं चांगलं व्हावं अशी तळमळ ज्या हृदयात असते, देव त्या हृदयाला स्वतः काळजीपूर्वक जपत असतो. सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरं म्हणजे आज काहीतरी नवीन चांगलं करायचे हे मनात ठेवून. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने भरभरून जगायला शिका, कारण संकटे येतील आणि जातील, पण हे आयुष्य कुठं पुन्हा पुन्हा आहे तेव्हा. काही गोष्टी या विसरता सुद्धा आल्या पाहिजेत, तरच आपण पुढे आनंदी राहू शकतो. तेच जर आठवत राहिलं तर आपला आनंद आपणच हरवून बसतो. प्रत्येकाचं प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसू नका, कारण लोक जखमेवर फुंकर कमी घालतात पण मीठ चोळून वेदना मात्र मोठ्या देतात. दिसणं आणि असणं यातला फरक समजून घ्या, म्हणजे कसं आपलं फसण्याचा विषय बंद होतो. नाहीतर दुनिया टपूनच आहे, गोड गोड बोलून आपल्याला जाळ्यात अडकवायला. तुमची पुढची चाल कायम गुपित ठेवा, कारण तुमचं चांगलं व्हावं यापेक्षा तुमचं वाटोळं व्हावं अशी इच्छा बाळगणारे बरेच जण असतात. म्हणून होता होईल तितकं आपल्या जवळच्याच लोकांपासून सावध राहा. आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपंही होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा. विषय कोणता पण असो, आपले मत प्रखरपणे मांडायला शिका, कारण तुमच्या न बोलण्याचा अर्थ अनेक वेळा हाच धरला जातो की दोषी तुम्ही आहात. मग अशा वेळी चूक कोणाची ही भूमिकाच त्या ठिकाणी नसते. कोणाशी बरोबरी करत बसू नका, तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस नक्की येतील, यावर विश्वास ठेवा. गरजेपेक्षा जास्त ओझं घेऊन जाणारा माणूस शेवटी बुडतोच. मग ते ओझं वस्तूचं असो, गर्वाचं असो किंवा अभिमानाचे. वासुदेव बळवंत फडके म्हणून पुण्याचे एक बंडखोर 2-3दा रजा घेऊन महाराजांच्या दर्शनास आले होते. त्यावेळी त्यांच्या दर्शनास आले की साधू, असाधू, धूर्त, चोर, बंडखोर सर्वजण आपल्या कार्यात यश यावे म्हणून महाराजांजवळ प्रार्थना करण्यास येतात. एकदा असाच हेतू मनात ठेवून ते अक्कलकोटास आले. सर्व साक्षी समर्थांनी त्याचा हेतू जाणला, पण त्याच्या मनाप्रमाणे करण्यास त्यांना आज्ञा दिली नाही. पुढे काही दिवसांनी परत श्री फडके तलवार घेऊन महाराजांच्या दर्शनास आले. महाराजांपुढे तलवार ठेवून त्यांना वंदन केले व लांब जाऊन बसले. त्यांचा हेतू असा होता की महाराजांनी स्वहस्ते तलवार आणण्यास द्यावी व मग ती वर्दी तलवार घेऊन आपण अजिंक्य व्हावे. परंतु सर्व शक्तिमान श्री समर्थ असे भलतेच करण्यास आज्ञा कुठून देणार. फडके यांच्या हातात तलवार न देता जवळच एक तरटीचे झाड होते, त्यावरती ठेवण्यास एका सेवकऱ्यास महाराजांनी सांगितले. फडके बराच वेळ बसून होते. महाराजांनी तलवार आपल्याला हातात दिली नाही म्हणून निराश होऊन झाडावरील तलवार काढून पुण्यास निघून गेले. महाराजांच्या आज्ञेविरुद्ध वागले तर त्यास
यश कसे येणार? पुढे त्यांना सरकारने पकडून शिक्षा दिली. त्रिकालज्ञ स्वामी समर्थ भलत्याच गोष्टीबद्दल आज्ञा कशी देतील? श्री माधवराव विंचुरकर उर्फ दादासाहेब यांना मालोजीराजे यांच्या जागी अक्कलकोटाचे रिजंट म्हणून सरकारने नेमले होते. त्यांची भक्ती श्री स्वामीचरणी फार होती. श्री स्वामी कधीकधी त्यांच्या घरी जात असत. स्वामींना त्यावेळेस दादासाहेब स्नान घालून गंधपुष्पादी षोडशोपचारे पूजा करून भोजन देऊन नंतर आपण प्रसाद ग्रहण करीत. तसे दादासाहेब नास्तिक आहेत असे दुसऱ्यांना वाटे, परंतु ते महाराजांचे प्रेमळ भक्त होते. रात्री भजनी मंडळ जमवून टाळ मृदुंग घेऊन आनंदाने दादासाहेब भजन करीत. महाराजसुद्धा कधीकधी तेथे येऊन बसत असत. दादासाहेबांच्या मांडीवर पुढे एक श्वेतकुष्ठाचा डाग उद्भवला. दादासाहेबांना हा रोग जास्त फैलवतो की काय अशी काळजी वाटू लागली. एके दिवशी दादासाहेब महाराजांच्या दर्शनास आले असताना महाराजांची प्रसन्न मुद्रा पाहून त्यांनी मांडीवरील डागाची व्यथा त्यांना सांगितली व बरा होण्यास प्रार्थना केली. महाराज म्हणाले, त्याचे नाव काय? श्री माधवरावांनी त्यावेळेस महाराजांना असे उत्तर दिले, लोक यास श्वेतकुष्ठ म्हणतात. त्यावर महाराज म्हणाले, तुझे हातातील बोटांच्या अंगठीत कसा खडा आहे? दादासाहेबांनी उत्तर दिले, पांढरा आहे, तो फेकून दे. महाराजांनी आज्ञा दिली. दादासाहेबांनी मनात विचार केला की 300 रुपये किमतीची अंगठी फेकून कशी द्यावी, महाराजांच्या हातात घालावी, मग ते पाहिजे ते करोत असा विचार करून ती अंगठी काढून त्याने अंगठी चोळप्पास दिली. त्याने ती विकून पैसे महाराजांच्या देवळाच्या कामास दिले. दादासाहेबांच्या मांडीवरील डाग पुढे कमी होऊन नाहीसा झाला. एकदा दादासाहेब विंचुरकर हे आपल्या ऑफिसात काम करीत बसले असता महाराज अकस्मात तेथे आले. तेव्हा दादासाहेब खुर्चीवरून उठून त्यांनी महाराजांना त्यांच्या जागी बसविले व स्वतः उभे राहिले. काही वेळ गप्पा गोष्टी झाल्यावर महाराज म्हणाले, अब तुम्हारा खुर्च्या टेबल सब खटला उठ पर डालकर कुछ करो. हे ऐकून विंचुरकर चकित झाले व महाराजांना म्हणाले, महाराज मला कोठे जाण्यास सांगता? महाराजांनी उत्तर दिले, हजारो लाखो लोक रामराम करतात, तेथे जा. असे सांगून महाराज तेथून उठून गेले. पुढे काही दिवसांनी मालोजीराजे व दादासाहेब या दोघांमध्ये काही लबाड लोकांनी वैमनस्य आणून मुंबई सरकारपर्यंत राजेसाहेबाकडून गिला करविला. हे वर्तमान त्यांचे बंधू अप्पासाहेब जे विंचूर संस्थान बघत होते. अप्पासाहेबांना हे समजतात त्यांनी दादासाहेबास परत बोलावून घेऊन विंचूर संस्थानाचे काम त्याचकडे सोपविले. दादासाहेबांना पुन्हा अक्कलकोटला जायचे होते, पण विचारी अप्पासाहेबांनी त्यांना परत तेथे जाऊ दिले नाही. महाराजांना हे भाकीत आधीच समजले होते, म्हणून त्यांनी दादासाहेबांना तसे सांगितले. आपल्या भक्ताचे मनोगत जाणून तदनुसार त्याचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी श्री समर्थ तसतशी रूपे घेत. एका प्रेमळ भक्तास पांडुरंग दर्शन समर्थांनी दिले. सातारा प्रांतातील प्रसिद्ध भजनी बुवा नाना तांदुळवाडीकर हे पंढरीच्या वाऱ्या नेहमी करीत असत. त्यांची त्या प्रांतात भजनाची प्रख्याती होती. त्यांना दैविक साक्षात्कार झालेला होता. एकदा नाना बुवा श्री दत्तावतार स्वामी महाराज यांचे दर्शन घेण्यास अक्कलकोटास गेले. ते गणपतराव जोशी यांच्याकडे उतरले होते. त्यावेळी श्री समर्थस्वारी चोळप्पाच्या घरी होती. त्या ठिकाणी नानाबुवा श्री समर्थ दर्शनास गेले व त्यांना वंदन करून खाली बसले. त्यांनी महाराजांचे अद्भुत दिव्य तेज व आजानुबाहू मूर्ती दर्शन केली. तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. चित्ताचे समाधान झाल्यावर बुवा श्रीचरणी पुन्हा नमन करून परत गणपतरावांकडे आले. त्यानंतर ते 7-8 दिवस अक्कलकोटास राहिले होते. एकदा बुवांच्या मनात श्री समर्थापुढे आपण भजन करावे असे आले.
परंतु महाराज बसतील की नाही ही त्यास काळजी वाटली. त्यांचा हा प्रेमभाव श्री समर्थांनी जाणून लागती स्वारी गणपतराव जोशी यांच्या घरी येऊन बसली. आपण ज्या चिंतेत होतो ती चिंता श्री समर्थांनी आपण होऊन निवारण केली हे पाहून त्या भजन बुवास मोठा आनंद झाला. त्यांनी लागलीच मृदुंग वीणा वगैरे आणून भजनास प्रारंभ केला. सर्वोत्तम भजन करणाऱ्या नानाबुवांनी भजनास सुरुवात केल्याक्षणीच श्री समर्थस्वारी पुढे विराजमान झाली. मग त्या बुवांच्या आनंदास पारावार राहिला नाही. इतक्यात एक मोठा चमत्कार घडून आला. तो असा की भजनाचा ऐन रंग जमून गेला आहे. सर्व श्रोतेजन प्रेमरसात बुडून गेले आहेत. इतक्यात नानाबुवा अगदी तटस्थ उभे राहून त्यांच्या दोन्ही डोळ्यातून प्रेमाश्रुपात होत होता. त्यांची समाधी उतरल्यावर त्यांनी काही वेळ भजन केले व लगेच भजनाची समाप्ती केली. त्यानंतर श्री समर्थांना आरती वाहून साष्टांग नमन करून ते खाली बसले. बुवा खाली बसल्यावर त्यांना गणपतरावांनी आपण एक घटका तटस्थ का उभे होतात ते आम्हाला सांगावे म्हणून प्रार्थना केली. तेव्हा बुवांनी त्या सांगितले की निम्मे भजन झाल्यावर महाराजांनी आपले हे स्वरूप अदृश्य करून सावळी मूर्ती पितांबर परिधान केलेली, कटीवर दोन्ही हस्त ठेवलेली, मस्तकी मुकुट, कर्णे कुंडले धारण केलेली अशी श्री पांडुरंग मूर्ती मला दिसू लागली. ते तेजपुंज मनमोहन रूप पाहून माझी वृत्ती अंतर्मुख होऊन समाधी लागली. माझे देहभान नाहीसे झाले. जेव्हा काही वेळाने देहावर वृत्ती आली तेव्हा मी पुन्हा भजन चालू केले. श्री स्वामी महाराज प्रत्यक्ष दत्तावतार आहेत. भक्तजनांचे उद्धारार्थ हा मानवी देह अवतरला आहे यात संदेह नाही. याप्रमाणे श्री पांडुरंग दर्शन झाल्यावर काही दिवस तेथे राहून त्यांनी मनोभावाने स्वामीरायांची सेवा केली. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन नंतर साताऱ्याला ते परत गेले व तेथेही ते श्री समर्थ भक्ती करीत राहिले. पुण्याचे प्रसिद्ध माटेबुवा वेदांती हे महाराजांचे मोठे भक्त होते. महाराज अवतारी असल्याबद्दल त्यांच्या मनाची पूर्ण खात्री होऊन त्यांचा अवतार हा दत्तावतार आहे असे समजून माटेबुवा महाराजांची भक्ती करत. महाराजांची पुढे माटेबुवांवर कृपा झाली. माटेबुवा हे श्री सखाराम कवाडकर यांचे शिष्य होते. पुढे माटेबुवा नेहमी अक्कलकोटास येऊन श्रींचे सन्निध वास्तव्य करीत असत. ते मोठे वेदांती असून कीर्तनास वेदांत विषयाचे उत्कृष्ट रीतीने प्रतिपादन करीत असत. त्यांची पुणे प्रांतात प्रसिद्धी असून त्यांचे तेथे शिष्य मंडळी मोठे होते. त्यामध्ये रामकृष्ण बुवा हे पुराणिक असून पुराण सांगण्याशिवाय त्यांची मोठी प्रख्याती होती. महाराजांचेही त्यांच्यावर प्रेम होते. त्या पुराणिक बुवांनी अक्कलकोटास एक वेळ भागवताचा सप्ताह केला. तेव्हा 7 दिवस नियमाने बसून महाराजांनी भागवत पुराण श्रवण केले. त्याचप्रमाणे महाराज 7 दिवस नियमाने बसून भागवत पुराण प्रथमच श्रवण करण्याचा हा एक प्रसंग आढळतो. श्री स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामी भक्ती होय. त्यांचे नामस्मरण कधी वाया जात नाही. मूर्तीपूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी सांगत. शांतपणे स्वामीसमोर बसा, आपली समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एक क्षणात दूर करतात. स्वामी म्हणतात, नीती जेव्हा तुमच्या हातातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्व अंधार दिसू लागतो, मग तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. स्वामी दरबार सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. स्वामी सांगतात, इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचं आहे. म्हणून कोणालाही काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षाही खूप मोठं असतं. असेच प्रेमळ स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला
सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी सांगतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात. काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नित्यावर सोपवावे. त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातून खरे समाधान लाभते. माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळ ही आपली पावलं चुकीच्या दिशेने सरकत नाही. स्वामींच्या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही. पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामीराज भेटी. स्वतःला तणाव आणि अडचणीपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे. स्वतःला स्वामीसोबत जोडा आणि सगळे स्वामीवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा. जर आपण स्वामींची निष्काम निष्कपट सेवा करत असाल तर विश्वास ठेवा, स्वामी कोणाचेही काहीच ठेवत नाही, उलट हजारो पटीने वाढवून देतात. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी. श्री स्वामी म्हणतात, आयुष्याची पिशवी थोडी रिकामीच असावी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. जेव्हा सगळंच संपलं असे वाटते तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल: आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. जे आज मनात आहे उद्या तुझ्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा. स्वामी म्हणतात, कुणी ओंजळभर प्रेम दिलं की आपण दोन्ही हात पसरून द्यायचं. सुख म्हणजे तेच असतं. स्वामी सांगतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका. तुमच्यावर प्रेम करणाऱ्याचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू नका. स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरं जाण्याची, त्यांना 2 हात करायची ताकद द्या. तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही. खूप दुःख आहे जगात, अफार दुःखही आहे जीवनात, पण तरीही सुंदर आहे जीवन, कारण स्वामीप्रती भक्ती आहे मनात. स्वामी सांगतात, त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. मतलबी माणसाच्या डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहीत आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आहे. स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. काळ कितीही वाईट असू द्या, पण काळजात जर स्वामी असतील तर विजय तुमचाच होणार. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरकणार नाही, एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते
ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळते. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार स्वामींचा डाव, स्वामी आहेत पाठीशी. तो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म. स्वामीवर ज्यांचा विश्वास असतो त्यांना स्वामी कशाचीच कमी पडू देत नाही. स्वामी सांगतात, जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी, स्वामी काठाही टोचू देणार नाही. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते, आणि इतरांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी. जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्या अगोदर आपल्या मदतीला धावतात ते स्वामी. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी. आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य म्हणजे आपले स्वामी. तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. असल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी उभा आहे तुझ्या पाठीशी, असे म्हणतात ते माझे स्वामी. स्वामी सांगतात, चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास. म्हणून निर्णय चूक की बरोबर याचा विचार करायचा नाही. निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं. जीवनात एक क्षण रडून जाईल तर दुसरा क्षण हसून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकून जाईल. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हालाच शोधत येतील. स्वामी सांगतात, माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणूस माणुसकी विसरू लागतो. ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणण्याची हिंमत ठेवतात. परिस्थितीची जाणीव असली की पावले मापात पडतात. स्वामी सांगतात, काही नसताना जे तुमच्यासोबत आहे ते खरे आहेत, कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच जिवलग होतात. आपण जेव्हा कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते. आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक धडा. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांच्या एक एक अश्रूचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात शंका नाही. त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. स्वामी म्हणतात, काही व्यक्तीसाठी आपण काही काळापुरतंच खास असतो. नात्यांची माळ जेव्हा तुटते ती पुन्हा ओवायला घेतली तर ती माळ छोटी होते, कारण भावनेचे काही मोती निसटून गेलेले असतात. कोण म्हणतं आयुष्य एकदाच भेटतं, देव रोज तुम्हाला नवीन सकाळ देत असतो. आयुष्य जगण्यासाठी कसोटी फक्त हीच असते, रोज मिळणारं आयुष्य तुम्ही ते कसं जगताय. स्वामी म्हणतात, माणसाने आनंदाच्या भरात आणि दुःखांच्या पुरात कधीच वाहून जाऊ नये, कारण अशा वेळी दोघांचा पण अंदाज येत नाही. वाईट वेळ ही कधीकधी मजेदार असते. जेव्हा जेव्हा ती येते तेव्हा तेव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होतात. आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवले नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. आपलं आयुष्य इतकं छान
सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळतो. मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे. प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान. स्वामी म्हणतात, ज्याला नातं टाळायचे असते तो फक्त एखादा शब्द बोलतो आणि नाते ज्याला हृदयात जपायचे असते तो मनाची सगळी दारे उघडतो. माणसाची पारख त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते. जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवेत. स्वामी म्हणतात, माझं नाव नुसतं तुझ्या मुखात जरी आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. काही लोकांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर ती चूक ही मौल्यवान ठरते. स्वामी म्हणतात, स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा, हेच खरं आयुष्य आहे. आयुष्यातील चुका खोडता जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार. नशिबात जे लिहिलं त्याची तक्रार करू नका. आपण इतके समजदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल. नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. जीवनात असतील लाखो विघ्ने जरी स्वामीराय ती नष्ट करी. मजपासून झाले कोणी दूर तरी स्वामी साथ जन्मभरी. रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त स्वामीच असतात. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. स्वामी आपल्याला सांगतात, पाठीमागे लागलेले संकटेच पुढे जाण्याचा मार्ग मोकळे करत असतात. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हावे लागते. लोक म्हणतात, पैसा जवळ ठेवा, वाईट काळात कामाला येईल. पण स्वामी म्हणतात, दररोज नामस्मरण करा, वाईट काळच येणार नाही. आपल्या स्वामींवर आणि त्यांच्या कृपेवर निशंक होऊन विश्वास ठेवा. त्यांची नित्य भक्ती करा. एक दिवस स्वामींची अशी कृपा होईल की मागायला काहीच उरणार नाही. परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. फक्त मनापासून त्यांना एकदा हाक मारा. स्वामी सांगतात, जीवनामध्ये नेहमीच सल्ल्यांची गरज नसते. कधीकधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. फार मोठे साहस मिळते जेव्हा या वाक्याची आठवण होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणजे एका दिव्याने दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित केलेला क्षण. स्वामी म्हणजे मीपणापासून अलिप्त मन. स्वामी म्हणजे जहाजाला तारणारी सागराची लाट. स्वामी म्हणजे अंधाराला चिरणारी तेजस्वी वाट. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. स्वामी सांगतात, असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख जाणवत नाही. श्री स्वामी समर्थ नामात मन रमवा, गुंतवा
त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होण्याचा सर्व मार्ग समोर दिसतील. काळजी सोडा, नामस्मरण करा. स्वामी सांगतात, नाती नक्कीच जपावी, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर राहण्याची तयारी पण असावी. स्वामी सांगतात, कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा. त्रास फक्त तुम्हालाच, मन शांती सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. मनी आहे आस स्वामींच्या सहवासाची, ओढ जीवाला फक्त त्यांच्या आशीर्वादाची. स्वामी म्हणतात, तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होणार नाही. आपल्या अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते. इतरांकडे केवळ सल्लेच असतात. स्वामी सांगतात, माणसाचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राग निश्चित आहे, कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपवून टाकतो. त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो तोच जीवनात यशस्वी होतो. काही वस्तू जवळ गेल्यावर न मागता मिळतात. जसे बर्फाच्या जवळ गेल्यावर थंडावा मिळतो आणि अग्नीच्या जवळ गेल्यावर उष्णता मिळते. गुलाबाच्या जवळ गेल्यावर सुगंध मिळतो. म्हणून स्वामींकडे काही मागण्यापेक्षा जवळीक बनवा. रोज नामस्मरणाने त्यांच्या जवळ जा. बरेच काही आपोआप न मागता आपणास मिळू लागेल, हा अनुभव आहे. नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही. स्वामीकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईबाबाचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीही स्वतःसाठी काहीच मागायची गरज पडणार नाही. एक भास एक दिसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. स्वामी म्हणतात, फसवणारे कोणीही असो, पण वाचवणारा मी आहे तुमच्याजवळ. फक्त मला हाक मारा, मी धावत येईन. लाख चुका करून पण मला समजून घेतलंय माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे स्वामी. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. स्वामींनी आपल्याला जे काही दिले आहे त्यामध्ये सुख मानून आनंदाने राहणे महत्त्वाचे असते. मोठेपणा काहीच कामाचं नाही. स्वामी नाम घेतले की संकटे येणार नाहीत. पैशाचा ढीग पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. आता आपण छोटीशी स्वामींची दुसरी कथा ऐकणार आहोत, ज्यात स्वामींनी आपल्या भक्ताला धनप्राप्ती करून दिली. बसप्पा हा तेली मंगळवेढ्यास राहत असे. तो अत्यंत गरिबीत दिवस काढत असे. तेथे फिरत असता कटकांची शय्या करून त्यावर एक दिगंबर साधू निद्रस्त झाल्याचे त्याने पाहिले. तेव्हा हे महाराज साक्षात अवतारी आहेत अशी त्याची खात्री होऊन तो त्या दिवसापासून महाराजांची एकनिष्ठ भक्ती करू लागला. घरी बायको काबाड कष्ट करून पोट भरत असे. नवरा वेड्याच्या नादी लागला, कामधंदा काही करत नाही म्हणून ती दुःखी होती. असा बराच काळ बसप्पा दररोज महाराजांची सेवा करीत होता. शेवटी त्याची एकनिष्ठता पाहून महाराज त्याच्यावर प्रसन्न झाले व त्याचे दारिद्र्य दूर करण्याचे त्यांच्या मनात आले. एका संध्याकाळी महाराज जंगलात फिरत होते. महाराजांच्या मागोमाग बसप्पाही फिरत होता. सूर्य अस्तमान झाला. त्याबरोबर एकदम जंगलात हजारो सर्प दिसू लागले. सगळीकडे सर्प दिसत होते. हे अदृश्य पाहून बसप्पा घाबरून गेला व स्वामींच्या चरणी लागला. तेव्हा त्याला अभय देऊन महाराज म्हणाले,
तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत तू या सर्पातून तुला हवे तितके सर्प तुझ्या वस्त्रात घे, घाबरू नकोस. हे शब्द ऐकून त्याने आपले वस्त्र एका सर्पावर टाकले व तो सर्प उचलून घेतला. त्याबरोबर बाकी सर्व रानातील सर्प नाहीसे झाले. महाराज व बसप्पा नंतर गावाकडे परतले. महाराजांनी बसप्पाला आज्ञा दिली, घरी जाऊन तुझ्या संसारात आनंदाने राहा. महाराजांना वंदन करून बसप्पा घरी गेला. जवळील गाठोडे सोडून पाहतो तो सर्पाच्या ऐवजी 52 कशी सोन्याची लगड त्याच्या दृष्टीस पडली. दोघंही आनंदित झाले. दुसऱ्या दिवशी उभयता महाराजांच्या दर्शनास गेले. महाराज अक्कलकोट येथे आल्यावर बसप्पा प्रतिवर्षी महाराजांच्या दर्शनास तेथे येत असे. पुढे तो स्वामींचा श्रेष्ठ भक्त झाला. स्वामींना आपण नेहमी प्रार्थना करीत राहायला पाहिजे. आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू द्या व कोणतीही अडचण असू द्या, त्या सर्वांचं उत्तर तू स्वतःच आहे. जेव्हा आम्ही तुला अडवतो तेव्हा तू विविध लोकांच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचं निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओटी असू दे, तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. स्वामीराया, तुला अनंत कोटीचं धन्यवाद. तिरस्काराने भरलेल्या या जगात 4 लोकांशी तरी नाते जुळवून ठेवा. ऐकलं आहे, घरातून स्मशानापर्यंत आपल्याला पैसा नाही घेऊन जाता येत, म्हणून पैशापेक्षा लोकही महत्त्वाचे असतात. पैसा आज आहे, उद्या नाही. आपल्या जिभेने कोणाच्या वाईट गोष्टीबद्दल बोलू नका, कारण वाईट गोष्टी तुमच्यासुद्धा आहे आणि जीभ त्यांनासुद्धा आहे. त्यामुळे माणसं आपल्यावरून ओळखायला शिका. नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते. म्हणून अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, त्या व्यक्तींना कधीच दुखवू नका ज्या व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपतात. आपल्यावर कितीही वाईट वेळ येऊ द्या, त्यांच्याशी कधी वाईट वागू नका. जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हाच आपल्याला लोकांचे खरे रूप दिसते. आपण कायम मनाने श्रीमंत राहायला पाहिजे, कारण श्रीमंती ही केव्हा ना केव्हा वाऱ्यावर उडून जाणारच आहे. पण कायम टिकून राहणारी एकच गोष्ट, ती म्हणजे आपलं व्यक्तिमत्व. म्हणून नेहमी मनाने श्रीमंत राहा. तुम्ही प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसं तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. कारण प्रत्येक माणसाच्या बोलण्यावरून त्याचं स्वतःचं चरित्र दिसत असतं. खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी करत नाही. त्यामुळे अशी माणसं तुमच्याजवळ असली तर त्यांना जपून ठेवा. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावर हात फिरवतात ते माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी. तर आता आपण स्वामींची एक छोटीशी तिसरी कथा ऐकणार आहोत, ज्यात स्वामींनी आपल्या भक्तांना गणेश रूपात दर्शन दिले. चला तर या कथेला सुरुवात करू. एकदा स्वामी मंगळवेढ्याहून चळंबे गावी आले. तिथे ते एका औदुंबराच्या झाडाखाली बसत असत. चळंबे गावात पटवर्धनाची वस्ती अधिक होती. सर्व पटवर्धन एकत्र आले आणि त्याने ठरविले की स्वामींची अखंड सेवा करायची, त्यांची नित्य पूजा करायची. नैवेद्य म्हणून रोज मध्यान्ही प्रसादाचे ताट स्वामीपुढे ठेवायचे आणि रात्री फळांचा नैवेद्य दाखवायचा. आजपर्यंत आपण प्रतिमेची पूजा केली, आता प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करण्याचे भाग्य मिळाले. रामदासी बुवांच्या मठातील चमत्कार सर्वांनी अनुभवला होता. पटवर्धन हे गणपती भक्त होते, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात गणपतीची पूजा नित्यनिष्ठेने चालू असे. स्वामींची पूजाही ते तितक्याच निष्ठेने करीत होते. एकदा भाद्रपद महिन्यात
गणेश चतुर्थीचा दिवस होता. सर्व पटवर्धनाच्या घरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आरती म्हणण्याच्या वेळी एक विलक्षण चमत्कार घडला आणि सर्व पटवर्धन मंडळी बुचकळ्यात पडली. प्रत्येकाच्या घरी गणपतीच्या जागी स्वामी प्रकट झाले आणि सर्वांना मखरात त्यांचे दर्शन घडू लागले. सर्वांनाच तेव्हा आश्चर्य वाटले व त्यांची खात्री झाली की ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ हे परमेश्वराचेच मूर्त रूप आहेत. आरती संपवून सर्वजण बाहेरील औदुंबराजवळ आले तेव्हा स्वामी तिथेच ध्यानस्थ बसलेले सर्वांना दिसले. सर्वांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींची पूजा केली. आरती म्हटली व तबक खाली ठेवून स्वामींना नमस्कारासाठी सर्वांनी हात जोडले. तेव्हा त्यांना स्वामींनी गणेशाच्या रूपात दर्शन दिले. नैवेद्याचे मोदक सर्वांना प्रसाद म्हणून स्वामींनी दिले. इतक्यात तेथे एक उंदीर आला. स्वामींनी त्याला जवळ केले. त्या उंदराबरोबर तेही क्षणात गुप्त झाले. त्या झाडाखाली फक्त स्वामींच्या पादुका दिसत होत्या. चळंबेमधून स्वामी अदृश्य झाले. ते क्षणार्धात परत मंगळवेढ्यास आले. गावातील लोकांना दिवाळीसारखाच आनंद झाला. तेथे स्वामींनी अनेक चमत्कार करून लोकांची दुःखे हरण केली. आपली ही छोटीशी कथा इथेच समाप्त होते. श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र. स्वामी या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारा स्वामीचा हात. खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्यासोबत आहे. फक्त अंतःकरणाने त्यांना आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार. जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो. आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय. स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात. विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. कधी कोणाचा हेवा नको, कोणाची निंदा नको. आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, या गोष्टीमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो. स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. वेळ आली की समजते स्वामींच्या लीला आघात आहे. स्वामी सांगतात, बाळा काळजी करू नकोस. येणारा काळ हा तुझ्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे. त्यामुळे तू निश्चित राहा आणि आमच्यावर आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव. आपण अपेक्षा स्वामींपाशी ठेवली पाहिजे, लोकांपाशी नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवरती श्रद्धा ठेवा, सेवा करा. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे स्वामीशिवाय कोणालाच माहीत नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा. स्वामींची सेवा करा. आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असले तरी स्वामींच्या सेवेने त्या काट्यांचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे हे स्वामीशिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा. स्वामीची सेवा करा. आयुष्याच्या वाटेत किती काटे आले तरी स्वामीच्या सेवेने त्या काट्यांचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही. सोबत कोण होतं, कोण आहे आणि कोण राहणार या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्यासोबत स्वामी होते, स्वामी आहेत आणि आयुष्यात स्वामी कायम सोबत राहणार हे खूप महत्त्वाचे आहे. आपली नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. माणसाला लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही. आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ ही प्रार्थना केली पाहिजे. स्वामीराया, हे घर तुमचे,
आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा, पण मन विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. आजचा हा व्हिडिओ आपण इथे समाप्त करतो. हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.